फायनली कॉलेजमधला दिवस संपलेला आहे. माझ्या मैत्रिणी पटापटा पुढे जात होते आणि मी मागे मागे घरी आले. मग स्कूटी प्रॉपर पार्क केली, बंद केली. मग नंतर हेल्मेट ठेवलं प्रॉपरली, बिकॉज काच मला खूप प्रेशियस होती, त्याची स्क्रॅच नको होती म्हणून. आणि मग नंतर स्कूटीला बाय बाय म्हणून उद्या भेटूया असं म्हणून मी फायनली तिला बाय बोललेला. संध्याकाळी मग मी आणि माझी मम्मी साडीच्या शॉपिंगसाठी आम्ही निघालो. ऑटो पण आम्हाला टायमात भेटली, पण पुढे ट्रॅफिक न लागू. थँक गॉड ट्रॅफिक लागला पण नाही. प्रॉपरली आम्ही सिग्नल तर क्रॉस नव्हता केला, जस्ट यू टर्न घेतला. आणि त्यानंतर माझी मम्मी आणि ह्या काकीना बोलायला लागली. माहिती आहे हे आहेत ना, ते तशा लोक पण चांगले काय काय पण ठराविक लोकांमुळे ते बदनाम झालंय पोलीस असं आहे. सगळे खराब निघत नाही. राहत नाही एकत्र असतो. आता माझ्याकडे चहा प्यायला येतात ना तुम्ही. बरोबर आहे. म्हणून मला देखील गाडीची उठायची आम्ही दुकानात पोचलो. दुकानात पोचल्यावर बघतो तर काय बाई, इथे पाय ठेवायला पण जागा नव्हती. जिथे बघू तिकडं नुसत्या साड्याच. माझ्या मम्मीला 2-3 साडी आवडली. मी हेल्प केली सिलेक्शनसाठी आणि इकडे नवरी बाईची पण साडी होती. मी म्हटलं जेव्हा नवरी कोणती आहे? मम्मी म्हणते अगं जिच्या हातामध्ये साडी आहे ती नवरी आहे. म्हटलं अच्छा. मग मम्मीला थोडेफार ड्रेसेस घ्यायचे होते, ड्रेस घ्यायला आलो. नंतर थोडा भूक लागली तर आम्ही मस्त भेळ एन्जॉय केली आणि नंतर बॅक टू द होम.